नमस्कार कृषी मित्रांनो. कृषीरत्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर चालत असलेल्या कृषी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने व्याख्यानमाला जी आतापर्यंत होत आलेली आहे, त्यामध्ये आता कृषी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने तितकाच महत्त्वाचा टॉपिक किंबहुना मी म्हणेल की MCQज टाईप जास्त प्रश्न ज्या टॉपिकवर येतात किंवा ज्या कोर्सवर येतात, तो टॉपिक आपण आता सुरू करणार आहोत इथून पुढे. तर याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड सिलेबस किंवा पोर्शन कंप्लीट करणार आहोत, ज्यावर जास्त ऑब्जेक्टिव्ह येतील किंवा सर्व प्रकारचे ऑब्जेक्टिव्ज यावर या विषयाशी संबंधित हे कव्हर केल्या जातील. तर चला सुरुवात करूया. तर टॉपिक आहे आजचा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ठीक आहे, बघा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे काय, डेफिनेशनपासून सुरुवात करूया. काय सांगते डेफिनेशन? द परफेक्ट इंटिग्रेशन ऑफ इंजिनिअरिंग विथ ॲग्रिकल्चर by applying engineering techniques and by using agri engineering tools or implements, we can say implements. कशासाठी? for efficient farm operations in order to increase productivity. बघा डेफिनेशन काय सांगते? द परफेक्ट इंटिग्रेशन ऑफ इंजिनिअरिंग विथ ॲग्रिकल्चर. ओके, ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग यांचा एकत्रित एक इंटिग्रेशन कसं? बाय अप्लाइंग व्हेरियस ॲग्रिकल्चरल टेक्निक्स, इंजिनिअरिंग टेक्निक्स. जे काही इंजिनिअरिंग टेक्निक्स आहे किंवा जे इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स आहे ते, आणि वेगवेगळे इंजिनिअरिंग टूल्स किंवा इम्प्लिमेंट्स यांचा एकत्रित वापर करून कशासाठी? फॉर एफिशियंट फार्म ऑपरेशन्स. जे काय आपण फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करतो त्यांची एफिशियन्सी वाढवण्यासाठी. कशासाठी? तर अल्टिमेटली टू इन्क्रीज दी प्रोडक्टिव्हिटी. ओके, आलं लक्षात? पूर्वापारपासून कृषी हा व्यवसाय चालत आलेला आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जसे डेव्हलपमेंट होत गेला, इनोव्हेशन्स येत आले, आणि त्याद्वारे आपण ॲग्रिकल्चरला म्हणजे त्याची एफिशियन्सी, जे काय फार्म ऑपरेशन्स आपण करतो त्यांची एफिशियन्सी वाढवली, आणि त्याद्वारे आपण हायर प्रोडक्टिव्हिटी घेऊ लागलो. अल्टिमेट एम काय क्रॉप प्रोडक्शनमध्ये? तर जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण जे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करतो त्यांची एफिशियन्सी वाढवली पाहिजे. त्यासाठी जी ब्रांच आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमधली ती आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ठीक आहे, मग आता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची आपण डेफिनेशन पाहिली. ओके, आता मी जे शिकवत असतो ते पॉईंट तुम्ही वाटलं तर नोट करून घ्या नोटबुकमध्ये लेक्चर बघताना, नाहीतर काही लक्ष राहणार नाही. ही बघितली आपण डेफिनेशन. परत एकदा रिपीट करतो. काय? तर द परफेक्ट इंटिग्रेशन ऑफ इंजिनिअरिंग विथ ॲग्रिकल्चर. ओके, बाय अप्लाइंग व्हेरियस इंजिनिअरिंग टेक्निक्स अँड बाय यूज ऑफ व्हेरियस इंजिनिअरिंग टूल्स ऑर इम्प्लिमेंट्स फॉर द बेटर फार्म ऑपरेशन्स टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, आलं लक्षात? आता याची आपण सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे कोणतंही वर्क करताना, किंवा आपण आता ॲग्रिकल्चरशी रिलेटेड डायरेक्ट टॉपिक करू की वेगवेगळे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना आपल्याला पॉवरची गरज असते. आता आपल्याला कोणतंही काम करताना पॉवर, एनर्जी लागेल ना. तर फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना आपण वेगवेगळ्या पॉवर्सचा यूज करतो. ठीक आहे, तर ॲग्रिकल्चरमध्ये मेनली कोणकोणत्या टाईप्स ऑफ फार्म पॉवर्स आहे? ठीक आहे, बघणार होतं पण आता टाईप्स ऑफ फार्म पॉवर्स. ठीक आहे, आता याच्या अगोदर फार्म पॉवर याची डेफिनेशन काय? तर इट इज अन इसेन्शियल इनपुट. ओके, इट इज अन इसेन्शियल इनपुट
कशासाठी? टू डू द फार्म ऑपरेशन्स, टू डू द फार्म ऑपरेशन्स टाइमली अँड एफिशियंटली. ठीक आहे, जे काय फार्म ऑपरेशन्स आपल्याला कॅरी आउट करायचे त्याच्यासाठी लागणारं जे इनपुट आहे किंवा जी एनर्जी आहे त्याला आपण म्हणतो फार्म पॉवर. याचे टाईप्स कोणते कोणते? तर बघा, आपण ह्युमन पॉवरचा यूज करतो, पूर्वापार चालत आलेला आहे. त्याच्यानंतर जशी जशी मानवाची प्रगती झाली तो ॲनिमलचा सुद्धा शेतीसाठी वापर करायला लागला. सो सेकंड टाईप ऑफ फार्म पॉवर दॅट इज ॲनिमल पॉवर. तिसरा प्रकार आहे मेकॅनिकल पॉवर. ठीक आहे, मेकॅनिकल पॉवर. तर मेकॅनिकल पॉवरमध्ये काय येतं? तर ट्रॅक्टर्स आहे, ठीक आहे, पॉवर टिलर्स आहे, त्याच्यानंतर ऑइल इंजिन्स आहे. आलं लक्षात? ट्रॅक्टर सर्वांना माहिती आहे, ट्रॅक्टरचा आपण शेतीमध्ये खूप जास्त प्रमाणात आता वापर करायला लागलो. पॉवर टिलर हे सुद्धा एक मशीनच आहे, पण मॅन्युअली ऑपरेटेड किंवा मॅनद्वारे जे ऑपरेट केलं जाते. ठीक आहे, त्याला आपण पॉवर टिलर म्हणतो. आणि ऑइल इंजिन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा जो काही फार्म पॉवरचा सोर्स आहे तो कोणता? तर स्टेशनरी मोटर. ठीक आहे, स्टेशनरी मोटर. आता स्टेशनरी मोटर म्हणजे काय भानगड आहे? तर जी मोटर आपण ती एकाच जागी असते, पण तिच्यापासून जी पॉवर प्रोड्यूस होते त्याचा आपण वेगवेगळ्या फार्म ऑपरेशनसाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या कामासाठी त्याचा उपयोग करतो. तर बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास आपली जी गिरणी असते, पीठ दळण्याची जी गिरणी असते किंवा चक्की म्हणतो आपण त्याला, त्याच्यामधलं जे इंजिन असते दॅट इज नथिंग बट दी स्टेशनरी मोटर. एकाच ठिकाणी असते, तो पट्टा फिरतो, पॉवर प्रोड्यूस होते आणि त्याच्यावर जे काय ऑपरेशन जे चालतात म्हणजे पीठ दळण्याचं. ठीक आहे, सो स्टेशनरी मोटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक पॉवर बघतो आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतामध्ये एकदा तरी गेलेलोच असेल. वेगवेगळे विजेचे खांब असतात, डीपीज असतात. म्हणजे काय? तर आपण इलेक्ट्रिकचा वापर करतो. कशासाठी? गोठ्यामध्ये लाईट लावण्यासाठी, त्याच्यानंतर इरिगेशन करण्यासाठी, स्प्रिंकलर इरिगेशनसाठी जे काय आपण वापर करतो, मोटर चालू करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे सिंचन करण्यासाठी थोडक्यात जे मोटर आपल्याला लागते. असे वेगवेगळ्या जे काही ऑपरेशन्स आहे ॲग्रिकल्चरमधले त्याच्यासाठी इलेक्ट्रिक पॉवरचा सुद्धा यूज होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, रिन्युएबल एनर्जी शिकलेला आहात तुम्ही लहानपणापासून. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कोणते कोणते आहे? बायोगॅस, त्याच्यानंतर सोलार एनर्जी, त्याच्यानंतर वाइंड एनर्जी. ठीक आहे, पवनचक्की. या सर्वांचा आपण फार्म पॉवर म्हणून उपयोग करू शकतो वेगवेगळे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण वन बाय वन जर का पाहिलं थोडं डिटेलमध्ये तर बघा, पहिला येते ह्युमन पॉवर. आता ह्युमन पॉवर फार पूर्वीपासून जेव्हापासून शेतीची उत्क्रांती झाली किंवा जेव्हापासून शेतीचा शोध लागला, मानव क्रॉपचं कल्टिवेशन घ्यायला लागला, तेव्हापासून तो फार्म ऑपरेशन करताना त्याची पॉवर यूज व्हायला लागली. ठीक आहे, तर ह्युमन पॉवर आता याचं बघितलं तर ऑन अँड ॲव्हरेज एक जो मनुष्य आहे तो किती पॉवर प्रोड्यूस करू शकतो, किती फार्म पॉवर प्रोड्यूस करू शकतो? तर बघा, मॅन किंवा मेन पुरुष जे म्हणतील तो नियर अबाउट 0.1 हॉर्स पॉवर. ठीक आहे, 0.1 हॉर्स पॉवर म्हणा किंवा 74.6 वॅट. ठीक आहे, हॉर्स पॉवरच्या जागी वॅट हे युनिट वापरलं आपण. कन्व्हर्जन फॅक्टर आपण समोर बघूयाच, 0.1 हॉर्स पॉवर किंवा 74.6 वॅट. ठीक आहे, आता मॅनसोबतच वुमेनचं सुद्धा शेतामध्ये एक महत्त्वाचा वाटा आहे. वुमेन सुद्धा वेगवेगळे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करतात. ठीक आहे, तर वुमेन किती ऑन अन ॲव्हरेज जर का वुमेनचा किती एनर्जी ती प्रोड्यूस करू शकते त्याचा जर का विचार केला तर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये नियर अबाउट 60 वॅट एवढी एनर्जी किंवा एवढी पॉवर. ठीक आहे, जी वुमन जी असते किंवा महिला ज्या असतात त्या कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. त्याच्यानंतर चाइल्ड जे रुरल एरियातले असतील ते समजू शकतील. खेड्यापाड्यामध्ये लहान मुलंसुद्धा 14 वर्षाखालील म्हणा किंवा जे किशोरवयीन मुलं आहेत तर ते सुद्धा शेताच्या कामात हातभार लावतात. तर त्यांच्याद्वारे किती पॉवर कॉन्ट्रीब्यूट केली जाते तर ती आहे नियर अबाउट 48 वॅट. ठीक आहे, आता हे सांगण्याचे कारण काय? तर हे झाले तुमचे ऑब्जेक्टिव्ह कसे विचारले जातील. सो
ऑन एन ॲव्हरेज वन मॅन कॅन प्रोड्यूस नियर अबाउट डॅश अमाऊंट ऑफ हॉर्स पॉवर. तर किती 0.1 हॉर्स पॉवर किंवा वॅटमध्ये असले ऑप्शन तर 74.6 वॅट. ठीक आहे. इन केस विचारला जाऊ शकता. आता क्वेश्चनची डेप्थ वाढली तर ऑन एन ॲव्हरेज वुमन कॅन प्रोड्यूस 60 वॅट ऑफ पॉवर अँड चाइल्ड 48 वॅट ऑफ पॉवर. हे सगळे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. हे झालं ह्युमन पॉवरच्या बाबतीत किंवा मानवी जी शक्ती आहे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी त्याच्या बाबतीत किती एनर्जी केली ते आपण डिस्कस केलं. ठीक आहे. दुसरा कोणता फॉर्म पॉवरचा सोर्स आहे तर दुसरा ॲनिमल पॉवर सोर्स. ठीक आहे. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. बघा शेतीची जशी उत्क्रांती झाली किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जसं हळूहळू रिव्हॉल्युशन होत गेलं प्राचीन मानवापासून, मग तो हळूहळू शेतीचे जे एफिशियंट फार्म ऑपरेशन जे ते मोर एफिशियंटली करण्यासाठी तो वेगवेगळ्या ॲनिमल्सचा वापर करायला लागला. म्हणजे वेगवेगळ्या ॲनिमल्सचं डोमेस्टिकेशन करून तो त्या ॲनिमलचा वापर करायला लागला. तर सो ॲनिमल पॉवर इज ऑल्सो वन ऑफ द मेजर फॅक्टर और वन ऑफ द मेजर टाईप ऑफ अ फार्म पॉवर. तर याच्यामध्ये बघा कोणते कोणते ॲनिमल वापरतात. बुलक. ठीक आहे. त्याच्यानंतर बफेलो म्हणजे मेल बफेलो बुलक. त्याच्यानंतर अजून कोणता आहे कॅमलसुद्धा काही भागामध्ये आणि काही भागामध्ये डॉन्कीसुद्धा. ठीक आहे. पूर्वी डॉन्कीसुद्धा फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी यूज केला जाता. आता समजा सध्या यूज केला नाही, क्वचित एखाद्या ठिकाणी यूज केला जाईल. मग आता बघा जसं आपण ह्युमन पॉवरच्या बाबतीत बघायला किती पॉवर ते ऑन अन ॲव्हरेज देऊ शकतात तसं सुद्धा यांचं सुद्धा आहे. तर बुलक बघा, बुलक ऑन अन ॲव्हरेज कॅन एक्झर्ट अ फोर्स ऑफ 1/10 ऑफ इट्स बॉडी वेट. 1/10 ऑफ इट्स बॉडी वेट म्हणजे एक सुदृढ जो बैल असतो तो त्याच्या वजनाच्या 1/12 एवढा तो फोर्स एक्झर्ट करू शकतो. फोर्स एक्झर्ट करू शकतो म्हणजे काय तर त्याला जे अटॅच फार्म इम्प्लिमेंट असतं बैलाच्या सहाय्याने जे काय फार्म इम्प्लिमेंट आपण कॅरी म्हणजे खेचतो तर ते खेचण्यासाठी जो फोर्स लागतो तो किती एक्झर्ट करू शकतो बुलक तर 1/10 ऑफ इट्स बॉडी वेट किंवा पर्सेंटमध्ये घ्यायचं असेल तर 10%. ओके. वन बुलक कॅन एक्झर्ट 10% ऑफ इट्स बॉडी वेट पॉवर. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जर का पर्टिक्युलर एका बुलकचं घ्यायचं झालं तर तू किती एनर्जी किती पॉवर डेव्हलप करू शकतो तर 0.5 हॉर्स पॉवर. ठीक आहे. 0.5 हॉर्स पॉवर एवढी तो एनर्जी डेव्हलप करू शकतो किंवा एक्झर्ट करू शकतो. हे झालं एका बुलकच्या बाबतीत. मग आता पेअर जर का झालं, ठीक आहे, पेअर तर किती 1 हॉर्स पॉवर. ठीक आहे. इथे कन्फ्यूज नाही व्हायचं. काही वेळेस एखाद्या दिवशी विचारू शकतात ऑन एन ॲव्हरेज 1 बुलक कॅन एक्झर्ट 0.5 हॉर्स पॉवर किंवा 1 बुलक पेअर कॅन एक्झर्ट तर 1 हॉर्स पॉवर. इथे क्वेश्चन व्यवस्थित वाचून आपण व्यवस्थित करेक्ट ऑप्शन टिक करू शकतो किंवा 10% ऑफ इट्स बॉडी वेट. त्याच्यानंतर इथं बफेलो म्हणजे मेल बफेलो तर किती इट कॅन एक्झर्ट अ फोर्स ऑफ 1/12 ऑफ इट्स बॉडी वेट. त्याच्या बॉडीच्या वजनाच्या 1/12 किंवा पर्सेंटमध्ये म्हणा 12% ऑफ इट्स बॉडी वेट फोर्स कॅन बी एक्झर्टेड बाय बफेलो बुलक किंवा मेल बफेलो. त्याच्यानंतर इथे कॅमल. ठीक आहे. उंट. काही प्रमाणात उंटांचा सुद्धा शेतीमध्ये वापर केला जातो. ठीक आहे. तर आता कदाचित करत नसतील पण करायचे तर तो किती सो ऑन एन ॲव्हरेज 1 कॅमल कॅन एक्झर्ट 1/18 ऑफ इट्स बॉडी वेट किंवा 18% ऑफ अ फोर्स बाय इट्स बॉडी वेट. ठीक आहे. कॅमल त्याच्या वजनाच्या जवळपास 18% फोर्स फार्म ऑपरेशनसाठी एक्झर्ट करू शकतो. त्याच्यानंतर येतो डॉन्की. ठीक आहे. डॉन्की हायेस्ट 1/32 किंवा 32% ऑफ इट्स बॉडी वेट. त्याच्या वजनाचे तब्बल तो 32% एवढा फोर्स एक्झर्ट करू शकतो. कोणता फोर्स तर ट्रॅक्शन फोर्स. ठीक आहे. आता हे सर्व फोर्स आपण कोणते पाहिले ट्रॅक्शन फोर्स. आता ट्रॅक्शन फोर्स काय ट्रॅक्शन फोर्स म्हणजे खेचण्याला लागणारं बळ. आपल्याला काय करायचं आहे फार्म ऑपरेशन्स करायचे म्हणजे आता या सर्व प्राण्यांना आपण काय करणार फार्म इम्प्लिमेंट कनेक्ट करणार आणि जे ॲनिमल्स आहे ते जे इम्प्लिमेंट आहे ते खेचणार म्हणजे ट्रॅक्शन करणार. मग तो जो ट्रॅक्शन फोर्स आहे
तो हे असं प्रत्येक ॲनिमल थ्रू डिफर करतो. तर डॉनकीच्या बाबतीत 32%. त्याच्यामुळेच आता म्हणजे तशा म्हणी ज्या आपल्या समाजामध्ये रूल झालेल्या आहे, गध्यासारखं काम करतो, गाढवासारखं काम करतो. का काम करतो? तर ट्रॅक्शन फोर्स जो आहे तो म्हणजे त्याचा जो ट्रॅक्शन फोर्स आहे तो सर्व ॲनिमलपैकी हायेस्ट आहे, 32% आहे. ठीक आहे, आलं लक्षात. तर हे होतं ॲनिमल पॉवरच्या बाबतीत. आता ॲनिमल पॉवर आणि ह्युमन पॉवर, ठीक आहे, हे कसे पॉवरचे कसे प्रकार आहे? तर मोबाईल म्हणजे काय? हलणारे. कसे? तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जेव्हा मुवमेंट करतात फार्मवर, तेव्हाच तर फार्म ऑपरेशन कॅरी आउट होतात ना. तर त्याच्यामुळं असं सुद्धा क्वेश्चन एखाद्याच विचारला, सिम्पल आहे, लॉजिकल आहे, की मोबाईल फॉर्म ऑफ फार्म पॉवर्स कोणते? तर ह्युमन पॉवर आहे आणि ॲनिमल पॉवर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो मेकॅनिकल पॉवर. मेकॅनिकल पॉवर. तर मेकॅनिकल पॉवर काय आहे? बघा, नावातच आहे, वेगवेगळ्या मशिनरीजचा उपयोग करून जे काही फार्म ऑपरेशन्स आपण कॅरी आउट करतो, मग ते फार्म ऑपरेशन कॅरी आउट करताना जी काही पॉवर लागते किंवा जी काही पॉवर मशिनरीजनी कॉन्ट्रीब्यूट केलेली असते, दॅट इज नथिंग बट दी मेकॅनिकल पॉवर. मग याच्यात काय येतात? तर ट्रॅक्टर येतात, पॉवर टिलर येतात, वेगवेगळे ऑइल इंजिन्स येतात. ठीक आहे. आता ऑइल इंजिन्स हे जे आहे ते हार्वेस्टिंगसाठी म्हणा किंवा मग वेगवेगळे जे फॉरेन कंट्रीजमध्ये काही फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी ऑइल इंजिन्सचा उपयोग होतो. ठीक आहे. आपल्या इंडियामध्ये सुद्धा काही प्रमाणात उपयोग होतो, पण ते आपण पाहिलेलं नसतं. आपण सहसा ट्रॅक्टर बघितलेलं आहे. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, मेकॅनिकल पॉवर म्हणजे जे काय मशिनरीज आपण यूज करतो, ठीक आहे, तर त्या मशिनरीजनी कॉन्ट्रीब्यूट केलेली पॉवर, दॅट इज नथिंग बट दी मेकॅनिकल पॉवर. त्याच्यानंतरचे प्रकार आहे स्टेशनरी मोटर आहे, इलेक्ट्रिक पॉवर आहे, त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे. ठीक आहे. तर हे सर्व होते वेगवेगळ्या टाइप्स ऑफ फार्म पॉवर्स, जे आपण फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना वेगवेगळ्या टाईपच्या पॉवर्स ज्या यूज करतो ते. आता परीक्षेच्या अनुषंगाने जे काय ऑब्जेक्टिव्ह येतील याच्यावर ते आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण तितकंच महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत, की हा जो कोर्स आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हा जसा जसा समोर जाईल तर ह्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला नेहमी वारंवार येतील. त्या म्हणजे थोडक्यात असं समजा की ह्या टर्मिनॉलॉजी एकदा तुम्ही समजले तर तुमचं समोरचा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सर्व पार्ट तुम्हाला सोपा आहे, इझिली समजून जाईल. ठीक आहे. तर पहिली टर्मिनॉलॉजी आहे हॉर्स पॉवर. ठीक आहे. एवढी हॉर्स पॉवर तेवढी हॉर्स पॉवर पाहिलं, पण नेमकं हॉर्स पॉवर म्हणजे काय? ठीक आहे. सो व्हॉट इज हॉर्स पॉवर? इट इज द पॉवर रिक्वायर्ड टू रन अ पर्टिक्युलर मशीन. ठीक आहे. पर्टिक्युलर मशीन ऑर ॲनिमल. एखादी मशीन किंवा एखादा ॲनिमल किंवा ह्युमन त्यांना रन करण्यासाठी जी काही एनर्जी लागते, दॅट इज नथिंग बट दी हॉर्स पॉवर, अँड इट इज एक्सप्रेस ॲज रेट ऑफ डुईंग वर्क. आता आपण मोर टेक्निकल डेफिनेशन बघू राहिले, रेट ऑफ डुईंग वर्क. फिजिक्समध्ये तुम्ही शिकला असाल, पॉवर कॅन बी डिफाईन ॲज रेट ऑफ डुईंग वर्क. मग आता रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे काय? तर बघा, सपोज इतकं अमाऊंट आपल्याला वर्क करायचं आहे. ठीक आहे. एवढं वर्क आपल्याला करायचं आहे. आता एवढं वर्क करायचं आहे, त्यापैकी इतकं वर्क करण्यासाठी किती एनर्जी लागली ती देते त्याचा रेट. म्हणजे इतक्या वर्क करता 1.2 हॉर्स पॉवर एवढी एनर्जी लागली, तर या टोटलसाठी किती, असा जो रेट काढला जातो. ठीक आहे. सो दॅट इज नथिंग बट दी हॉर्स पॉवर, दॅट इज रेट ऑफ डुईंग वर्क. समजलं? ओके. तर ही एक डेफिनेशन होती. व्हॉट इज हॉर्स पॉवर? दॅट इज रेट ऑफ डुईंग वर्क. आणि सुपर प्लसली इट इज द पॉवर रिक्वायर्ड टू रन अ पर्टिक्युलर मशीन. ठीक आहे. आता इथे कॅल्क्युलेटिव्ह लक्षात ठेवा, 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू नियर अबाउट 746 वॅट. हे एक तुमचं कन्व्हर्जन लक्षात ठेवा. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यावरून तुम्हाला पुढे समजा कॅल्क्युलेशन करायला कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात राहायला पाहिजे. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. जे काय मी बोर्डवर लिहितोय ते पॉईंट आउट करत चला, म्हणजे रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. आता दुसरी जी डेफिनेशन आहे किंवा टर्मिनॉलॉजी आहे, कोणती आहे? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. ठीक आहे. आता बघा, इंडिकेटेड हॉर्स पॉवर, ब्रेक हॉर्स पॉवर आणि फ्रिक्शनल हॉर्स पॉवर.
या 3 प्रकारच्या पॉवर्स आहे. तुम्ही कदाचित हा कोर्स झाला असेल तर ऐकले पण असतील. तर त्याचं टेक्निकल डेफिनेशन जे आहे ते आपण ॲक्च्युली इंजिन सिलेंडर वगैरे जे काय ते पार्ट्स बघणार आहोत त्यामध्ये बघूया. पण सुपरफ्लसली एवढं लक्षात ठेवा, इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे काय. सो टोटल हॉर्स पॉवर टू रन अन इंजिन without considering frictional and heat losses. ठीक आहे, बघा डेफिनेशन काय सांगते. इंडिकेटेड हॉर्स पॉवर्स किंवा ISP इज नथिंग बट दी सुपरफ्लस डेफिनेशन आपण बघत आहोत. मोर टेक्निकली पुढे बघूया. टोटल हॉर्स पॉवर टू रन अन इंजिन विदाउट कन्सिडरिंग दी फ्रिक्शनल अँड हीट लॉसेस. म्हणजे कसं बघा, आता याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये घेतलं. इंडिकेटेड हॉर्स पॉवर इज इक्वल टू ब्रेक हॉर्स पॉवर प्लस फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. हे सुद्धा इक्वेशन तुम्ही बघितलं असेल. काय सांगते, इंडिकेटेड हॉर्स पॉवर इज इक्वल टू ब्रेक हॉर्स पॉवर प्लस फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. आता इंडिकेटेड हॉर्स पॉवर काय, तर त्या इंजिनने क्रिएट केलेली जी पॉवर आहे विदाउट कन्सिडरिंग दी फ्रिक्शनल अँड हीट लॉसेस. एखादं इंजिन आपण स्टार्ट करतो, ठीक आहे, एखादं इंजिन स्टार्ट करतो, ते ऑपरेट करतो. मग आता पूर्णच्या पूर्ण जी पॉवर आहे ती ते काम करते का, तर नाही. तर इंजिन ऑपरेट करायला किंवा मग त्याचे जे आतले पार्ट्स आहे ते एकमेकाला फ्रिक्शन करतात, घासतात, त्यातून हीट उत्पन्न होते. म्हणजे ती पॉवर काही प्रमाणात लॉस होते इन द फॉर्म ऑफ फ्रिक्शन अँड हीट लॉसेस. ओके, सो दॅट पॉवर इज नथिंग बट दी फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. ठीक आहे, जी पॉवर इंजिनमध्ये फ्रिक्शन आणि हीट लॉसेसच्या माध्यमातून जी वाया जाते किंवा वेस्ट होते, सो दॅट पॉवर इज फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. आता ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय. सो ब्रेक हॉर्स पॉवर इट इज द पॉवर विच इज ॲक्च्युअली रिक्वायर्ड टू रन अन इंजिन. ठीक आहे, ब्रेक हॉर्स पॉवर इट इज दी पॉवर विच इज ॲक्च्युअली रिक्वायर्ड टू रन अन इंजिन. ठीक आहे, आलं लक्षात. इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे ब्रेक हॉर्स पॉवर प्लस फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. आता याच्यामध्ये इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे सर्व ही जी टोटल जी पॉवर आहे ही एकत्रितपणे कन्सिडर केलेली आहे. याच्यामधले जर का फ्रिक्शनल लॉसेस काढून टाकले तर ती जी उरलेली जी पॉवर आहे ब्रेक हॉर्स पॉवर ती आपण फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना यूज करतो. जर का ॲग्रिकल्चर रिलेटेड बोलायचं झाल्यास ती जी एनर्जी आहे ती ब्रेक हॉर्स पॉवर. ठीक आहे, मग आता याच्यावरून लक्षात काय येतं बघा की नो मशीन इज 100% एफिशियंट. काय महत्वाचं वाक्य, नो मशीन इज 100% एफिशियंट. बघा का लिहिलं असं, काय इंडिकेटेड हॉर्स पॉवर इज इक्वल टू ब्रेक हॉर्स पॉवर प्लस फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. काय सेंटेन्स, नो मशीन इज 100% एफिशियंट. का, तर बघा आता एफिशियंट असती ती तर फ्रिक्शनल लॉसेसच्या माध्यमातून काय एनर्जी वेस्ट झाली असती का, नाही. पण प्रत्येक मशीनमध्ये अशी कोणतीच मशीन नाही जगात की जी पूर्णतः 100% एफिशियंट आहे. काही ना काही प्रमाणात एनर्जी लॉसेस किंवा पॉवर लॉसेस होतातच. मग जर का आपल्याला आता आपण 100% एफिशियंट मशीन तर करू शकत नाही, पण आपल्याला मशीनची एफिशियन्सी वाढवायची, मग आपण काय करू शकतो, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर कमी करू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय, इफ वी वॉन्ट टू इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ अ मशीन वी हॅव टू लोअर दी फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. ठीक आहे, म्हणजे आलं इंजिनिअरिंगचं जे टेक्निक आहे किंवा इंजिनिअरिंगचं जे प्रिन्सिपल आहे आलं इथे अप्लाय झालं. आता आली डेफिनेशन लक्षात ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची. काय, परफेक्ट इंटिग्रेशन ऑफ इंजिनिअरिंग अँड ॲग्रिकल्चर बाय सप्लाईंग किंवा बाय अप्लाईंग इंजिनिअरिंग टेक्निक्स अँड प्रिन्सिपल्स. इथे इंजिनिअरिंग टेक्निक यूज केली. काय केलं आपण, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर कमी केली. कशासाठी, मशीनची एफिशियन्सी वाढवण्यासाठी. ठीक आहे, आलं लक्षात. एक वाक्य लक्षात ठेवा की नो मशीन इज 100% एफिशियंट. ठीक आहे, दुसरी टर्मिनॉलॉजीज आपण कंप्लीट केली. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता तिसरी तितकीच महत्त्वाची किंवा मी म्हणेल सर्वात महत्त्वाची टर्मिनॉलॉजी कोणती, PTO. PTO पॉवर टेक ऑफ शाफ्ट. ठीक आहे,
पॉवर टेक ऑफ शाफ्ट, PTO सर्वात महत्त्वाची टर्मिनॉलॉजी. का? जेवढे पण ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट्स आहेत, ठीक आहे, ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट्स म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे काही इम्प्लिमेंट आपण ऑपरेट करतो. मग आता ते जे इम्प्लिमेंट कोणते कोणते? प्लॉय, ठीक आहे, हॅरो, कल्टिवेटर आहे, त्याच्यानंतर रोटावेटर आहे. आता मला सांगा, प्लॉईंग करताना प्लॉ वापरतो, त्याच्यानंतर कल्टिवेटर वापरतो विडिंग वगैरे ते इंटरकल्चर ऑपरेशन्स करण्यासाठी, रोटावेटर वापरतो. मग आता हे सर्व जे इम्प्लिमेंट्स आहे ते त्यांच्या स्वतःच्या एनर्जीने चालतात का? अर्थातच नाही. कसं? तर आपण त्याला सपोज पकडा, इकडे हा समजा एक नांगर आहे, इथे एक शाफ्ट असतो आणि तो ट्रॅक्टरला अटॅच होऊन ट्रॅक्टर ते तो जो इम्प्लिमेंट आहे तो ट्रॅक्शन करतो म्हणजे खेचतो आणि मग ते मशीन ऑपरेट होते किंवा ते फार्म इम्प्लिमेंट ऑपरेट होते आणि त्याचे फार्म ऑपरेशन करते. म्हणजे काय? तर आता आपण पॉवर टेक ऑफ शॉपची डेफिनेशन जर का केली, काय? तर अमाऊंट ऑफ हॉर्स पॉवर टेकन फ्रॉम ट्रॅक्टर इंजिन, अमाऊंट ऑफ हॉर्स पॉवर टेकन फ्रॉम ट्रॅक्टर इंजिन बाय agricultural implement to do farm operations. काय सांगते डेफिनेशन? की ट्रॅक्टरच्या इंजिनपासून जी काही ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट आहे त्यांनी जी उसनी घेतलेली एनर्जी आहे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी, सो दॅट इज नथिंग बट दी पॉवर टेक ऑफ शाफ्ट किंवा PTO. आता आलं लक्षात त्या गोष्टीचं महत्त्व किती आहे? कारण जेवढे पण ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट आहे सहसा ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट, ते ट्रॅक्टर करूनच पॉवर एक्झर्ट करतात त्यांचे फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी. ठीक आहे, आलं लक्षात पॉवर टेक ऑफ शाफ्ट. आता ही किती असते? तर टोटल ट्रॅक्टर इंजिनच्या 80 to 85% हा झाला ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो द पॉवर टेक ऑफ शाफ्ट इज नियरली और ऑन एन ॲव्हरेज इट इज 80 to 85% ऑफ दी टोटल ट्रॅक्टर इंजिन पॉवर. ट्रॅक्टर इंजिन जेवढी की पॉवर डेव्हलप करते त्यापैकी 80 ते 85% पॉवर जी आहे ती पॉवर टेक ऑफ शॉपच्या माध्यमातून त्या फार्म इम्प्लिमेंट्सला दिल्या जाते आणि फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट केल्या जातात. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, आलं लक्षात पॉवर टेक ऑफ शॉप. ठीक आहे, आता आपण बोलूया नेक्स्ट टर्मिनॉलॉजीकडे. काय? टॉर्क. काय? टॉर्क. ओके, सिम्बॉलिकली इट कॅन बी शोन ॲज टॉर्क. आता पोरांना टेन्शन आलं असेल, टॉर्क पुन्हा आलं 12वीचे फिजिक्स. बघा, सायन्सचे विद्यार्थी तर आपण ॲग्रिकल्चर शिकायचं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये इंजिनिअरिंग आपण अप्लाय केलेलं आहे म्हणजे थोडा फिजिक्सचा पार्ट आहे, समजून तर घ्यावं लागेल. स्पर्धा परीक्षा आहे, डेप्थ वाढली आहे, बारीक बारीक गोष्टी समजून घ्या. ठीक आहे, आता टॉर्क काय? सुपर प्लस डेफिनेशन सोप्या भाषेत सांगतो, बुकिश डेफिनेशन सोडा. सोपी डेफिनेशन काय? पॉवर रिक्वायर टू रोटेट द व्हील. ठीक आहे, पॉवर रिक्वायर्ड टू रोटेट द व्हील चाक फिरवण्यासाठी. ट्रॅक्टर एक आता इमॅजिन करा, ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचं चाक फिरवण्यासाठी जी काही एनर्जी लागते, सो दॅट इज नथिंग बट दी टॉर्क. तुम्ही म्हणाल त्याला तर आपण पॉवर म्हटलं होतं, तर फॉर्म्युला पहा. पॉवरचा फॉर्म्युला काय? एक दुसरा, पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू RPM. आता RPM काय? रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता बघा, आपल्याला फार्म ऑपरेशन्स करायचे, आपल्याला रेस्ट नाही लावायची. 2 ट्रॅक्टरची शेतामध्ये कोणतं फास्ट पळते, आपल्याला फार्म ऑपरेशन्स मोर एफिशियंटली करायचे. ठीक आहे, मग आता त्याच्यासाठी टॉर्क जास्त लागेल का RPM जास्त लागेल? आता बघा, RPM म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट. हे जे व्हील आहे, या व्हीलमध्ये हे जे व्हील आहे, या व्हीलचे एका मिनिटामध्ये रिव्हॉल्युशन पर मिनिट जर का वाढवले तर फार्म ऑपरेशन्स एफिशियंट होतील का? अर्थातच नाही. का? बघा, ट्रॅक्टरसाठी टॉर्क जास्त लागतो, RPM कमी लागतात फार्म ऑपरेशन्स कॅरी आउट करताना. कसं?
आता हे जर का व्हीलला RPM वाढवलं, व्हील खूप फास्ट फिरेल आणि एखादा जो इम्प्लिमेंट आहे जमिनीमध्ये घुसलेला, ठीक आहे, तर त्याची एनर्जी त्या रोटेटिंग स्पीडला जाईल आणि हे जे इम्प्लिमेंट आहे ते मोर एफिशियंटली वर्क करू शकेल का? ते सुपर प्लस वरच्यावर निघून जाईल ना, ठीक आहे. मग आपल्याला जर का ॲग्रिकल्चर ऑपरेशन्स कॅरी आउट करायचे, सिम्पली मी जे सांगू राहिलो ते म्हणजे लक्ष द्या असं आणि डोक्यामध्ये ट्रॅक्टर इमॅजिन करा. आपल्याला जर का टॉर्क वाढवला म्हणजे काय? ट्रॅक्शन फोर्स वाढेल. ट्रॅक्शन फोर्स म्हणजे काय? ओढण्याचा फोर्स. सगळे काही ॲग्रिकल्चर ट्रॅक्टर डॉन इम्प्लिमेंट आहे, आपण ट्रॅक्टर ओढतीस ना, तर ट्रॅक्शन फोर्स वाढेल जर का टॉर्क वाढला तर. अजून एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झाल्यास, बरेचसे खेड्यातले आपले विद्यार्थी आहेत, तुम्ही बघितलं असेल एखादा ट्रॅक्टर जेव्हा एखाद्या चिखलामध्ये फसते, जेव्हा फसते ते, तर दुसरं ट्रॅक्टर त्याला समोर बांधतात आणि ते खेचते ट्रॅक्टर. मग आता हे ट्रॅक्टर खेचताना चौथ्या गिअरमध्ये खेचतं का कोणी? कोणता ड्रायव्हर खेचतो का? नाही, पहिल्या गिअरमध्ये खेचतो. आता पहिल्या गिअरमध्ये खेचतो कारण काय? पहिल्या गिअरमध्ये खेचताना आवाज मोठा होतो, कोणत्या पण व्हेकलचा आवाज मोठा होतो. आता आवाज मोठा होतो, पण आपण म्हणतो पहिल्या गिअरवर गाडी फास्ट पळत नाही, पण आवाज मोठा होतो. त्यावेळेस काय असते, जो टॉर्क असतो तो हाय असतो, पण रिव्हॉल्युशन पर मिनिट पहिल्या गिअरमध्ये कमी असतो. चौथा गिअर टाका, रिव्हॉल्युशन पर मिनिट वाढतील, त्यावेळी स्पीड वाढेल. पण आपल्याला ट्रॅक्टरचं काम शेतात आहे, आपल्या स्पीड महत्त्वाचं नाही, आपल्याला ट्रॅक्शन फोर्स टॉर्क महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्या ट्रॅक्टरचा टॉर्क जास्त तो ट्रॅक्टर मोर पॉवरफुल. कशासाठी? फार्म ऑपरेशन्स करण्यासाठी. आलं लक्षात? इथे लक्षात ठेवा. आणि जे काय आपण व्हेकल वापरतो, डोमेस्टिक व्हेकल जे आहे, बाईक झाल्या, कार झाल्या, त्यांचा RPM वाढलेला असतो. म्हणजे कसं? पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथ्या गिअरमध्ये RPM अजून वाढतात, ठीक आहे. मग आता ते गिअर सिस्टम वगैरे ते आपण समोर बघूया. तर इथे लक्षात आलं, पॉवर रिक्वायर्ड टू रोटेट द व्हील, दॅट इज नथिंग बट दी टॉर्क, ठीक आहे. मग आपल्याला महत्त्वाचं काय? टॉर्क. कारण की ट्रॅक्शन फोर्स इज मच नेसेसरी फॉर कॅरी आउट फार्म ऑपरेशन्स, ठीक आहे. आता एवढ्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या. आता आपण ॲक्च्युली येणार आहोत फार्म मेकॅनायझेशनकडे. बघा काय? फार्म मेकॅनायझेशन. बघा नावातच आहे, बघा विचार करून बघा, फार्म मेकॅनायझेशन काय असेल बा? तर फार्ममध्ये वेगवेगळ्या मशिनरीचा वापर करणे, असंच काही असेल ना, बरोबर. बरं ठीक आहे, आपण टेक्निकल डेफिनेशनमध्ये जाऊ. आता टेक्निकल डेफिनेशन काय सांगते? ॲप्लिकेशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ॲप्लिकेशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ओके, इन ॲग्रिकल्चर ऑपरेशन टू डू फार्म ऑपरेशन और फार्म जॉब इन अ बेटर वे. ओके, इन अ बेटर वे. कशासाठी? टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी किंवा टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. बघा सर्व कन्सेप्ट डेफिनेशनमध्ये आली. काय सांगते? फार्म मेकॅनायझेशन इज द ॲप्लिकेशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन द ॲग्रिकल्चर ऑपरेशन टू डू द फार्म जॉब इन अ बेटर वे. ओके, इन अ बेटर वे टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. आता फार्म ऑपरेशन्स इन अ बेटर वे हा शब्द महत्त्वाचा किंवा तेवढं सेंटेन्स महत्त्वाचं आहे. कसं? आता बघा, इमॅजिन करा 200 एकर जमीन आहे. 200 एकर जमीन आहे आणि तुम्ही जर का बैलाने पेरायचं म्हटलं, बैलजोडीने, किती लागतील बैलजोड्या? खूप लागतील. त्याच्यामागे माणसं पेरणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेळ किती लागेल? आता सोईंग सीझन बघतो आपण, मान्सून आला, पाऊस पडला, पटापट लोक 15 आठवड्यात पेरणी करून घेतात. आता 200 एकर सोईंग जर का बैलांच्या पेरणी केली साध्या आपल्या कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसने, 1-1.5 महिना पेरणीनंच लागेल. मग ते ऑपरेशन जे बेटर ऑपरेशन आहे का? कारण की तिथे टाईम खूप चालला, ते टाईम कन्झ्युमिंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तिथं लेबर पॉवर खूप लागली, माणसं पण तेवढे लागतील ना. त्याच्यानंतर काय तर पेरण्यासाठी, त्यानंतर फर्टिलायझर अप्लाय करण्यासाठी, ठीक आहे, लेबर पॉवर खूप लागली. त्याच्यानंतर ॲनिमल पॉवरसुद्धा खूप लागली. थोडक्यात काय तर हे एफिशियंट राहील का?
जर का याचं इकॉनॉमिक्स काढलं आपण लॉसमध्ये जाऊ ना. सोईंगसाठी जेवढा मोठा खर्च लागेल, हे एफिशियंट आहे का नाही. तर टू डू अ फार्म ऑपरेशन और फार्म जॉब इन अ बेटर वे. बेटर वे कसं, आता 200 एकर जमीन आहे, ट्रॅक्टर घ्या. ट्रॅक्टर 1 ते 2 दिवसात सगळं पेरून देईन ना. म्हणजे काय, इथं मशीनचा वापर केला, फार मेकॅनायझेशन केलं. कशासाठी, टू डू अ फार्म जॉब इन अ बेटर वे. कशासाठी, टू इन्क्रीज दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. कशी इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड, वेळेवर पेरणी झाली, वेळेवर पाऊस पडला, वेळेवर खत दिला गेलं, जर्मिनेशन वेळेवर होईल. ठीक आहे, आणि क्रॉप स्टँड एक म्हणजे इन्क्रीज होईल, जेणेकरून आपल्याला जे क्रॉप प्रोड्यूस आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला घेऊ शकू आपण. आलं लक्षात, फार्म मेकॅनायझेशन. ठीक आहे, आता बघा ह्याला आपण फार्म मेकॅनायझेशनची डेफिनेशन पाहिली. फार्म मेकॅनायझेशन करायचे, मग आता वेगवेगळे फार्म ऑपरेशन आहे, मग अशा कोणत्या स्टेजेस आहे, ठीक आहे, किंवा कॅटेगरीज आहे ज्याच्यामध्ये आपण फार्म मेकॅनायझेशन करतो किंवा मशिनरीचा उपयोग करतो. ठीक आहे, स्टेजेस और कॅटेगरीज ऑफ फार्म मेकॅनायझेशन. हे सर्व काही तुम्हाला माहिती आहे, मी फक्त सांगतोय. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि पॉईंट नोट डाऊन करा. स्टेजेस ऑफ फार्म मेकॅनायझेशन, कोणत्या कोणत्या स्टेजेसला आपण फार्म मेकॅनायझेशन करतो. सुरुवात कुठून होते, लँड लेवलिंग. ठीक आहे, लँड लेवलिंग. दुसरं काय, लँड लेवलिंग केल्यावर आपण काय करतो, सीडबेड प्रिपरेशन करतो ना. सीडबेड प्रिपरेशन म्हणजेच काय, प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं काय, सोईंग. सोईंगच करतो ना सीडबेड प्रिपरेशन केल्यानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर विडिंग अँड इंटरकल्चरल ऑपरेशन, वखरणे डवरणे जे काय असेल ते. ठीक आहे, विडिंग अँड इंटरकल्चरल ऑपरेशन. त्याच्यानंतर काय, फर्टिलायझर ॲप्लिकेशन करतो. ठीक आहे, फर्टिलायझर ॲप्लिकेशन. हे सोईंगच्या वेळेस जो असतो तो बेसल डोस, आणि त्याच्यानंतर आपण काही दिवसानंतर परत फर्टिलायझर अप्लाय करतो काही त्या क्रॉप स्टेजच्या नेक्स्ट क्रॉप स्टेजला. आणि लास्ट काय करतो, हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. बघा, लँड लेवलिंगसाठी आपण लँड लेवलरचा उपयोग करतो. सीडबेड प्रिपरेशनसाठी टिलेज ऑपरेशन, प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज. काय, प्लॉयचा यूज करतो प्रायमरी टिलेजसाठी, नांगरणीसाठी. सेकंडरी टिलेज ऑपरेशन जे हॅरोईंग होईंग वगैरे, त्याच्यासाठी आपण ते वखर वगैरे जे आहे ती यूज करतो. त्याच्यानंतर सोईंगसाठी सीड ड्रिल. ठीक आहे, ट्रॅक्टर डॉन, सीड ड्रिल वगैरे जे काय वेगवेगळे प्रकार असतील, किंवा मग ॲनिमल डॉन जे काय असते त्यासाठी सीड ड्रिलचा उपयोग करतो. म्हणजेच काय, फार्म मेकॅनायझेशन झालं. त्याच्यानंतर विडिंग अँड इंटरकल्चर ऑपरेशन. विडिंग अँड इंटरकल्चर ऑपरेशन, याच्यासाठी विडिंगमध्ये खुरपीचा वगैरे वापर. इंटरकल्चर ऑपरेशन जे आहे, जे डवरणी वगैरे करतो आपण, त्यावेळेस डवऱ्याचा वापर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ते काय, फार्म मेकॅनायझेशन झालं ना. खुरपं जरी म्हटलं तिथे एक इम्प्लिमेंट टूलच झाला. त्याच्यानंतर फर्टिलायझर ॲप्लिकेशन करताना आपण याचा फार्म मशिनरीचा उपयोग करतो. इन केस ऑफ लिक्विड फर्टिलायझर म्हटलं झाल्यास, जे फर्टिगेशन जे आपण म्हणतो की ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर विथ द हेल्प ऑफ इरिगेशन. ठीक आहे, ते. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. हार्वेस्टिंग करतो. ठीक आहे, वेगवेगळ्या मशिनरी जे मेकॅनिकल हार्वेस्टर असतात त्यांना हार्वेस्टिंग करतो, आणि थ्रेशरद्वारे त्याचं थ्रेशिंग करतो. तर ह्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फार्म इम्प्लिमेंटचा किंवा फार्म टूल्सचा उपयोग करतो. म्हणजेच काय, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा आपण याच्यात थोडक्यात वापर करतो. याच्याही पुढे जर का म्हटलं तर स्टोरेज डिव्हाइसेस आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल ड्रायर्स आहे, त्या समोरच्या गोष्टीत आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीत घेणार आहोत. तर आलं लक्षात एक ओव्हरऑल आयडिया की आपण नेमका ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंगचा ॲग्रिकल्चरशी आपण संबंध कसा आणला, तर ह्या वेगवेगळ्या स्टेजेसद्वारे. ठीक आहे, तर 1 बाय 1 आपण इथे ह्या स्टेप बघणार आहोत, आणि अशा प्रकारे हळूहळू आपला सिलेबस कव्हर करणार आहोत. ठीक आहे, बघा पहिलं कोणतं ऑपरेशन आहे किंवा पहिली जी कॅटेगरी कोणती आहे, लँड लेवलिंग. ठीक आहे, लँड लेवलिंग. आता बघा, लँड लेवलिंग म्हणजे काय, इट कन्सिस्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ irrigation plot, preparation of irrigation plot in such a way that there should not be no heights
or no lows. Okay, no highs or no lows, so that the optimum irrigation or uniform irrigation should be applied and optimum slope is obtained for efficient irrigation. ठीक आहे. आता तो म्हणसाल डेफिनेशन लक्षात नाही आली, आता काही शब्द मी लिहित नाही, ऐकून व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. काय सांगते लँड लेवलिंगची डेफिनेशन पकडा. काय सांगते, लँड लेवलिंग इज दी प्रिपरेशन ऑफ इरिगेशन प्लॉट्स, ओके, इन सच अ वे दॅट देअर शुड नॉट बी नो हाईज और नो लोज प्रेझेंट, ओके, अँड इन ऑर्डर टू ऑब्टेन ऑप्टिमम स्लोप फॉर एफिशियंट इरिगेशन. कसं बघा, जर का अनड्युलेटिंग टोपोग्राफी असली, अनड्युलेटिंग टोपोग्राफी म्हणजे सपाट प्रदेश नसला, युनिफॉर्म लँड नसली, अनड्युलेटिंग टोपोग्राफी असली, ठीक आहे. आता इथे बघा मेन काय क्रॉपसाठी इरिगेशन. आता देअर शुड नॉट बी नो हाईज, तर इथे हाईट आहे, हा जमिनीचा पृष्ठभाग आहे, इथून असे अनड्युलेटिंग टोपोग्राफी आहे. आता हा जो पोर्शन आहे हा हाय लेवलला आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा इथे इरिगेशन वॉटर थांबेल का? नाही, ते खालीच आहे, ठीक आहे. देअर शुड नॉट बी नो लोज, ठीक आहे. मग आता इथे खड्डा आहे, इथे पाणी साचून राहील. आता इथे पाणीच नाही आहे, पाणी नाही म्हणजे झाडांच्या मुळांना पाणी भेटणार नाही, त्यांची वाढ होईल का? नाही. त्याच्यानंतर इथे लोज म्हणजे इथे पाणी खूप जास्त प्रमाणात आहे, इथे जास्त प्रमाणात पाणी आहे, त्याच्यामुळे जे जमिनीतले जे सॉल्ट्स आहे ते वरती येतील आणि इथे वॉटरलॉक कंडिशन म्हणा किंवा इम्प्रॉपर सॉईल फिजिकल कंडिशन होईल आणि इथे सुद्धा क्रॉपचं कल्टिवेशन एफिशियंट होईल का? तर नाही. सो देअर शुड नॉट बी नो हाईज अँड नो लोज. अँड म्हणजेच काय आपण काय करतो, लँड लेवलिंग म्हणजे इरिगेशन प्लॉट तयार करतोय क्रॉप कल्टिवेशनसाठी, जेणेकरून आपल्याला एक ऑप्टिमम स्लोप तयार होईल, उतार तयार होईल इरिगेशन करताना, जेणेकरून त्या झाडांना किंवा त्या पिकांना व्यवस्थितरित्या आपण इरिगेशन देऊ शकू किंवा पाणी देऊ शकू. हा आहे लँड लेवलिंगमधली पहिली स्टेज, ठीक आहे, लँड लेवल. मग आता हे करण्यासाठी आता याचे बेनिफिट्स काय, तर बघा लँड लेवलिंग केली तर हायर यील्ड म्हणजे व्यवस्थित त्यांना ऑप्टिमम पाणी पुरवठा, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होईल पाण्याचं, त्याच्यामुळे यील्ड वाढेल. त्याच्यानंतर बेटर वीड कंट्रोल, ठीक आहे. अनड्युलेटिंग टोपोग्राफी असली तर इथे वीडिंग होईल का, कोणत्या भागाचं वीडिंग होईल, कोणत्या भागाचं होणार नाही. म्हणजे इथे जर का लँड लेवलिंग केली तर वीड कंट्रोल चांगलं होईल. त्याच्यानंतर लार्ज फार्म एरिया, ठीक आहे, सपाट जर का जमीन केला तर लार्ज फार्म एरिया तयार होतो. त्याच्यानंतर बेटर यूज ऑफ वॉटरचा एफिशियंट यूज केला जाईल. मग आता इथे लँड लेवलिंग करण्यासाठी कोणते कोणते फार्म इम्प्लिमेंट्स वापरतात किंवा कोणती इंजिनिअरिंग टूल्सचा इथे वापर होतो, हे आला आपल्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं इथे ॲप्लिकेशन आलं लक्षात. तर कोणते कोणते आहेत बघा, सॉईल स्कूप, ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्रॅपर किंवा याला लोकल लँग्वेजमध्ये म्हणतात करा. याचे 3 प्रकार आहे. कोणते कोणते? बक, ड्रॅग आणि बॉक्स, ठीक आहे. याचे 3 प्रकार. डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही, फक्त टाईप्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणते कोणते आहे? यू लेवलर, फ्लोट लेवलर, लेवलिंग बोर्ड, प्रेसिजन लँड लेवलर, ठीक आहे. त्याच्यानंतर लेझर गायडेड लेवलर, ठीक आहे. बघा इतके सारे इम्प्लिमेंट्स आपण लँड लेवलिंगसाठी वापरतो. कोणते कोणते? सॉईल स्कूप आहे, स्क्रॅपर आहे किंवा करा, यू लेवलर, फ्लोट लेवलर, लेवलिंग बोर्ड, प्रिसिजन लँड लेवलर आणि आता हे लेझर गायडेड लेवलर जे की रिसेंटली आता आले ते आपण यूज करू शकतो. हे मोर प्रेसिजनसाठी म्हणजे मोर एफिशियंटली लँड लेवलिंग करण्यासाठी हे जे काय लेझर गायडेड लेवलर असते म्हणजे ते लेझर टेक्नॉलॉजीद्वारे तिथे ती मशिनरीज काम करते आणि ते युनिफॉर्म लँड तयार करते, ठीक आहे. तर मग आता ऑब्जेक्टिव्ह कसं असेल तर विच ऑफ द फॉलोइंग इज द इंजिनिअरिंग टूल यूज फॉर लँड लेवलिंग. आता हे तर तुम्ही लक्षात लेवलर हे तुमच्या लक्षात. सॉईल स्कूप, स्क्रॅपर
हे शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता इथे बघा, इथे ऑब्जेक्टिव्ह काय होतं, एक सॉइल स्कूप जो आहे त्याचा अँगल ऑफ कटिंग ब्लेड, ठीक आहे, अँगल ऑफ कटिंग ब्लेड किती असतो, 12 ते 15 डिग्री. ठीक आहे. बघा एक असं काहीतरी हे असं एक स्कॅप हे असते, सॉइल स्कूप असते, ती अशी जमीन तुम्ही अर्थ मोअर्स जे असतात म्हणजे JCB वगैरे त्याच्या समोर बघितलं असेल ते, तर ते जे असतं ते लँड लेवलिंगसाठी. सो दॅट इज नथिंग बट दी सॉइल स्कूप. तर त्याचा जो कटिंग ब्लेडचा जो अँगल आहे तो किती असतो, 12 ते 15 डिग्री. हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा स्क्रॅपर किंवा त्या लोकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात, कर्रा. इथे यापैकी इथे प्रश्न असू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टाईप ऑफ अ स्क्रॅपर किंवा टाईप ऑफ अ कर्रा. मग त्यासाठी कोणते आहेत ते माहिती पाहिजे. कोणते कोणते आहे, बग टाईप आहे, ड्रॅग टाईप आहे, बॉक्स टाईप आहे. बस याच्यामध्ये डिटेल जाण्याचं काही काम नाही, फक्त नाव लक्षात घ्या. टाईप कोणते कोणते स्क्रॅपरचे, बग, ड्रॅग आणि बॉक्स. ओके. तर हे होतं पहिलं जी कॅटेगरी आहे फार्म मेकॅनायझेशनची, कोणती, लँड लेवलिंग, ते आपण आता कंप्लीट केलेली आहे. ओके. आता दुसरा जो कॅटेगरी आहे, दुसरी जी कॅटेगरी किंवा स्टेज आहे ती कोणती, तर सीड बेड प्रिपरेशन. आता सीड बेड प्रिपरेशनमध्ये टिलेज ऑपरेशन्स येतात. टिलेज ऑपरेशनमध्ये प्रायमरी टिलेज ऑपरेशन, सेकंडरी टिलेज ऑपरेशन, बराच व्हास्ट पार्ट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ओके. थँक्यू.